रंगला मस्ती धमाल, खाला दंगा खुशाल, झाली घंटा आता मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे, विचारून घ्या या फुलांना जरा. नको सारखी शिस्त आणि पहारे, मुलांना हाती द्या ना मुलांना जरा. किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. मधली सुट्टी. नमस्कार. आजच्या मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. हा श्रावणातला एपिसोड आहे. मध्येच ऊन येईल, मध्येच पाऊस येईल, आयडिया नाही काहीच. ज्या शाळेच्या वसतिगृहात राहून त्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी शिक्षण घेतलं, त्या शाळेमध्ये रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, राणी वर्मा, भारती आचरेकर, स्मिता तळवलकर, रीमा लागू, मृणाल कुलकर्णी, मधुराणी गोखले, आणि ही परंपरा चालूच आहे त्या तेजस्वी विद्यार्थिनींची. त्या पुण्याच्या हुजूरबागेत आज मी आलोय. बघूया इथल्या आजच्या सगळ्या तेजस्वी विद्यार्थिनी आपल्याला काय सांगतात. खूप सरप्राईज आहे, खूप मजा आहे आणि खूप छान शाळा आहे. बघूया इथल्या विद्यार्थिनी आज काय काय बोलतात. मला कायम वाटतं की मुलगी शिशु गटातली असो किंवा 10वीतली किंवा मोठी मुलगी, तिच्याशी गप्पा मारताना त्या मुलींच्या चेहऱ्यावर नेहमी असं एक्सप्रेशन असतं की हे बघ, तुला काहीच माहिती नाही, मी सांगते तुला खरं कसं असतं. तर बघूया या शाळेतल्या या छोट्या मुली, मोठ्या मुली माझ्याशी नक्की काय बोलतायत, मला काय काय समजावून सांगतायत, मला काय काय शिकवतात. बघूया इथले रत्न काय बोलतायत. आणि आता माझ्याबरोबर या शाळेतल्या सगळ्यात मोठ्या 2 ताया आहेत. त्यांचं नाव आहे ईश्वरी आणि समृद्धी, शिशु गटातल्या. हाय. हाय. कशी आहेस तू ईश्वरी? चांगली आहेस. पण मला असं तुमच्या बाईने सांगितलं की या ईश्वरी आणि समृद्धीनं सतत बडबड करतात शिकवताना. मी तर बोलतो आम्ही. कसं बोलता? चरा चरा सतत का? म्हणजे इकडे बाई शिकवायला लागल्या की तुम्ही कसं बोलायला लागता? चुरू चुरू सुरू सुरू का चरा चरा? चुरू चुरू चरा चरा असं बडबडता तुम्ही सतत? हो. आणि डबा खाता रोज का डबा घरी नेता? डबा सारखा खातो. तू खातेस का ईश्वरी? मी डबा घरी खाऊन येते. असं इतकं गोड आणि इतकं निरागस हसण्यानंतर आयुष्यात कधीच मिळत नाही जेवढं यांच्याकडे. तू मला एक सांग, तुला सगळ्यात काय आवडतं? पाऊस आवडतो का थंडी आवडते का ऊन आवडतं? ऊन आवडतं मला. आणि मला पाऊस आवडतो. काय झालं ग? विमान आलं. विमान आलं? चला मग जायचं का विमानात बसून? हेलिकॉप्टर दिसलं. मला असं वाटतं हे इतकं गोड आहे की यांना आता वरनं एक विमान चाललंय, यांनी माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून विमानाकडे बघायला सुरुवात केली आहे. पण हीच या वयोगटातली मजा आहे की ज्यांना तुम्ही पकडून ठेवू शकत नाही, ते सुटणार, ते त्यांच्या मनासारखंच वागणार. आणि मला असं वाटतं त्यांनी वागायला हवं, तर ती लहान मुलं आहेत. म्हणून मी म्हटलं की या शाळेतल्या सगळ्यात मोठ्या ताया आहेत, हो की नाही ग? तर तुम्हाला दोघींना माझ्याकडनं खूप अशी पापी, आणि तुम्ही खूप छान अशाच राहा, अशीच हसत राहा ईश्वरी. तुम्ही दोघे एकदा मला छान हसून दाखवा बरं, चुरू चुरू बोलता तेव्हा. थँक्यू. काय हे? चित्र. वा, किती मस्त आहे. कोणी काढलंय? बाई. हो. आणि तुम्ही काय केलं याच्यातलं? आम्ही दोघं फ्रेंड आहात म्हणून पेंट लावलो. काय काय? फ्रेंड आम्ही म्हणून त्याला पेंट लावलं. तिला खूप काय काय बोलायचं आहे. त्या काही वाक्याला अर्थ नाही, पण तिचा नुसता आवाज ऐकायला आणि हसणं ऐकायलाच मजा येते, कारण तो शिशु गट आहे. बाय बाय. आणि आता माझ्याबरोबर एक अगदी गोड मैत्रीण आहे माझी, तिचं नाव आहे आरती. कशी आहेस तू आरती? बरी आहे. बरी का ग? तू मजेत का नाही आहेस? कितवीत आहेस तू सांग? दुसरीत आहे. मग दुसरीतल्या मुलीला बरं असायचं काय कारण आहे? मजेत पाहिजे ना ती. मजेतच. तुला काय वाटतं की तू मोठी होऊन कोण होशील? मी मोठी होऊन शिक्षिका. हो? कुठल्या विषयाची? इंग्लिश. तुला इंग्लिश आवडतं? व्हेरी गुड. मराठी मीडियम मध्ये असलेली मुलगी. भाषा पण आवडतं. हो. आणि आवडत नाही असा कुठला विषय? कोणताच नाही. हो. अभ्यास करायलाच आवडतो का तुला? अभ्यास करायला आवडतो, खेळायला आवडतं, आईची मदत करायला पण आवडतं. काय सांगतेस?
कशात तू आईची मदत करतेस सांग? मी छोट्या छोट्या कामात कधी कधी कपडे धुवायला पण मदत करते. काय सांगतेस, किती गुणी मुलगी आहेस तू. तुला आवडतं का घरातलं काम करायला? ती गुड गर्ल आहेस. बघा सगळ्यांनी आईला किती मदत करते आरती. माझा आहे ना, मम्मी म्हणते की संगीताचा क्लास लावायचा, पण आहे ना आधीच मला चांगलं येते चाल. येते म्हणून दाखव बरं. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लढाई जसा माऊली बाळा, हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी, येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे, मग देश कार्य करण्या लावा खडे, पसरवा नाव शाळेचे चहूकडे, मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा, जी देशासाठी तयार करीते बाळा. व्हेरी गुड. जी देशासाठी तयार करते बाळा, अशी तुमची शाळा पण इतकी छान छान बाळांना तयार करते आपल्या देशासाठी. किती वर्षापासनं किती गुणी गुणी लोक या शाळेतून येतात. तशीच ही आता पुढची ही मैत्रिणी, ही पण पुढे जाऊन काहीतरी नक्की छान करणार, कारण इतके छान उच्चारात तिने आता गाणं गायलं. थँक्यू. आणि आता माझ्याबरोबर 5वीतली एक माझी मैत्रिणी, तिचं नाव आहे चैत्राली उदय काशीकर. काय चैत्राली, हो कशी आहेस तू? बरी आहे. बरी आहेस ना? तू वर्ग प्रतिनिधी आहेस ना? हो आता वर्ग प्रतिनिधी झाल्यावर तुला एकदम स्वतःला एकदम जबाबदारीने वागायला लागत असेल. हो म्हणजे असं चालणार नाही की तू सगळ्यात जास्त दंगा करतेस किंवा तू बडबड करतेस किंवा तुझाच गृहपाठ झालेला नाही. असं कधी होतं का ग? नाही, कधीच नाही. आणि आई काय करते तुझी? आई गृहिणी आहे. आणि वडील काय करतात? वडील पौरोहित्य करतात. तू काय होणार आहेस मोठेपणी? मला डॉक्टर व्हावंसं खूप वाटतं. का ग? मला ना खूप ऑपरेशन करताना मी पाहिलेली आहे. कुठे बघितलीस? माझ्या आजोबांचंच ऑपरेशन होतं तेव्हा मी गेलेले. आतमध्ये ऑपरेशन थिएटर मध्ये? थिएटर मध्ये नाही, ते काच असते ना तिथून मी पाहत होते ऑपरेशन करताना. हम्म. चल ग, असं कसं बघू देतील कोणी डॉक्टर? काही सांगतेस? टिंग्या ना? नाही, खरं सांग चैत्राली. हो, टिंग्या. हा? टिंग्या टाकल्यास ना? हो. मला कसं माहिती? मी डॉक्टर आहे, तुम्हाला सांगू नको ऑपरेशन बघता येतं म्हणून. कसं डॉक्टर व्हायचं तुला? छोट्या मुलांचं, डोळ्याचं का कानाचं का हार्टचं? दातांचं. दातांचं? का ग? असंच, कारण का माझ्या 2 दाढा काढलेल्या आहेत म्हणून? हो. मग अशी केले तर तुला बरं वाटलं का? यांच्यासारखं आपण व्हायचं असं ठरवलंस तू? हो. तू वर्ग प्रतिनिधी असल्याचा कधी गैरफायदा घेतलायस का? खरं खरं सांग. नाही. की तुला एखाद्या मुलीने त्रास दिला म्हणून तू त्या बाईंना सांगितलं की ही मुलगी वर्गात नेहमी दंगा करते, असं नाही. मॉनिटर्स नेहमी असं करतात? नाही, गैरफायदा कधीच घेतला. कधीच नाही घेतला. व्हेरी गुड. आणि तुला अशी कुठली गोष्ट आहे जी अजिबात आवडत नाही, ज्या गोष्टीमुळे चैत्रालीला खूप राग येतो? अशी कुठलीच गोष्ट नाही, मला सगळ्या गोष्टी आवडतात, पण मला एक गोष्ट आवडत नाही, लोकांमधला भेदभाव ना. भेदभाव? कुठे भेदभाव दिसतो तुला तुझ्या वयासाठी? समाजाचं जाऊ दे. तुला असं वाटतं की मराठी मीडियम मधली मुलगी आणि समजा तू एका ठिकाणी जेवायला गेलीस आणि तिथे इंग्लिश मीडियम मधली मुलगी, इथे भेदभाव दिसतो तुला? हो दिसतो, कारण का ना मुलं चिडवतात की तू काय मराठी शाळेत शिकते, किती ती वाईट असते शाळा. मी त्यांना सांगते आपली मातृभाषा ही मराठी आहे, इंग्रजी नाही आहे, त्याच्यामुळे आपण मराठी भाषेतच शिकलं पाहिजे. हो, पण मग इंग्रजी यायला तर पाहिजे ना तू उद्या फॉरेनला गेल्यावर. हो, पण शाळेत इंग्लिशचा अभ्यास घेतला जातोच. इतक्या साध्या वाक्यात त्यांनी सांगितलंय मराठी मीडियम मध्ये शिकायला पाहिजे आणि शाळेत इंग्लिशचा अभ्यास घेतला जातोच, हो की नाही का? हो. व्हेरी गुड चैत्राली, इतकी छान बोलतेस की तू वर्ग प्रतिनिधी काय, तू नक्की मोठी डॉक्टर होशील. थँक्यू. हा, आणि तुला खूप खूप आशीर्वाद आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आता माझ्याबरोबर 2 ठके आहेत. म्हणजे पुण्यातल्या प्राथमिक शाळेतल्या मुली कशा दिसतात? तर अशाच दिसतात. अशा 2 मुली आहेत, तनिष्का आणि राघवी. कशा आहात तुम्ही दोघी? छान. छान आहात. तुम्हाला एक सांग, ही कितवीत आहे? दुसरी. आणि तू? पहिली. ए, मगाशी तू म्हणलीस पहिली ते म्हणून. खरी कितवीत आहेस ग तू? खरी दुसरी ते मी. मग ही का म्हणते तू मज्जा करतेस, तू खरी पहिलीत आहेस म्हणून? पहिलीच्या वर्गात जाऊन बसते. पण ही दुसरीत असताना पहिलीच्या वर्गात जाऊन बसते? नाही, तर तू पहिलीतच आहेस? पहिली ते दुसरी ते मी.
जिथे तुला काय वाटतं कितवीत आहे? पहिली. तू कितवीत आहेस? पहिली. आणि ही पण पहिलीतच आहे. दुसरीला आहे मी. नाही, मला काहीच कळू देत नाहीत की या कितवीत आहेत. पहिलीच्या वर्गात जाऊन बसते, दुसरीला आहे. आणि आता एवढं तरी म्हणते की दुसरीची आहे, पण तू पहिलीच्या वर्गात का जाऊन बसतेस ग राघवी? मी फक्त आमच्या बाईंना भेटायला जाते. मग बाईंना भेटायला येते, तिला आठवण येते पहिलीच्या बाईंची, हो की नाही ग? मग तुम्ही शाळेत कशा येता का रोज? रिक्षाने येते मी. तू? मम्मी. किती लोक असतात एका रिक्षात? 13. 13? मोठी रिक्षा का काय तुमची? आम्ही 5 वरती बसतो आणि 5 खाली बसतात आणि त्यांच्या मांडीवरती थोडे बसतात. 5 आणि 5 खाली आणि 313 लोक एका रिक्षात. आणि रिक्षावाले काका 14वे. हो ना? पण रिक्षावाले काका तुम्हाला छान दप्तर बिप्तर तुमचं लावून देतात का पाठीला परत? आणि वॉटर बॅग, डबा? वॉटर बॅग आमच्याकडेच ठेवतो. हो ना? दप्तर फक्त काकांकडे देतो. मग ते सांभाळून तुम्हाला परत देतात का? हो. तुम्ही थँक्यू म्हणता का रिक्षावाले काकांना कधी? नाही. मग म्हणायला पाहिजे की नाही? म्हणतेस ना? कधी म्हणते? आता उद्यापासून म्हणते. उद्यापासून त्यांनी तुला घरी सोडलं की थँक्यू म्हणायला पाहिजे, हो की नाही? तुला कोण सोडतं? मम्मी. आणि मम्मी आणायला येते ना? तुला आई आवडते का बाबा? आई आवडते जास्त. का ग? असंच. बाबा का नाही आवडत जास्त? मला बाबा आणि आई आवडते. हा, तुला? थोडे आवडतात बाबा. थोडे? असं नाही बाबा, खूप आवडायला पाहिजे बाबा पण, हो ना? हे मला अजिबात आवडलं नाही, फक्त आई खूप आवडते असं म्हणून. तुम्ही दोघी मिळून मला काहीतरी छान गाणं म्हणून दाखवा बरं. म्हणते टप टप थेंब सरसरी. दोघी मिळून 1 2 3. माझं वेगळं गाणं आहे. एक म्हणा ना कुठलं तरी. टप टप थेंब. पाहिलं ना, 2 मुलींना गाणं म्हणायला सांगितलं, प्रत्येकाचं आपापलं गाणं. हे असं पुढे चाललं ना की मग मालिका होतात, म्हणजे का सासू सुनेवरच्या आणि नणंद भावजे वगैरे, कारण प्रत्येकाचं वेगळं म्हणणं असतं आत्तापासूनच, हो की नाही? आम्हास अभ्यास करावयास खूप आवडते, लिहावयासही आवडते. आमचे स्वतः. नमस्कार. आपले मधली सुट्टीमध्ये खूप मनापासून स्वागत. आपल्याला या वेगळ्याच वेशात बघून ना खूप आश्चर्य वाटते. आम्हालाही खूप छान वाटते आहे. हो का? खरेच. वा 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 वा, इकडे टाळ्या होत्या, खरेच साठी इकडे टाळ्या. वा वा वा. आणि मला इतकं छान वाटतंय की स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी रचला, ज्यांनी एक मोठी क्रांती केली, त्या रमाबाई रानडेंची भूमिका जिनी खरोखर घराघरात पोहोचवली, ती आपल्या सगळ्यांची आवडती तेजश्री इकडे आली. खूप छान वाटतंय मला तेजश्री. आता आपण जरा तेजश्री म्हणून बोलूया. तुम्हाला सांग, उंच माझा झोकागं सुरू व्हायच्या आधीची तेजश्री आणि शाळेत जेव्हा पहिले काही एपिसोड झाले आणि तू शाळेत आलीस, काय फरक होता ग? खूप फरक होता. हो म्हणजे? आधी मी खूप दंगा करायचे, म्हणजे आत्ताही करतेच, पण आधीपेक्षा माझा दंगा खूप कमी झाला आणि मला अजून खूप गोष्टी आहेत ज्या हळूहळू कळायला लागल्या. म्हणजे माझ्या मैत्रिणी वगैरे, आता आम्ही चुकून असं नाही, पण तीच भाषा बोलतो वर्गात सगळ्या. हो. म्हणजे कसं बोलते, जरा तुम्ही गप्पा मारा ना. नताशा, कसे वाटते आहे तू आता? छान वाटते. असं सारखं बोलतो तुम्ही वर्गात? हो. आणि मग स्वतः असं म्हणले, असं पण म्हणता तुम्ही, चिडवता ना? हो. कोण चिडवतं का सगळ्यात जास्त? सगळेच चिडवतात आणि ही तर खूपच चिडवते. हो, काय चिडवते तुला? काय ग सारखी स्वतः करत असतेस? तुला असं वाटतं का ग की तू तर ही भूमिका करत होतीस, त्याच्या आधी तुला इतकं तर काही माहिती असायची शक्यता नाही की आता तू हुजूरबागेसारख्या शाळेत ज्याला एवढी मोठी परंपरा आहे, हो की नाही, आणि स्त्री शिक्षण किंवा स्त्री साक्षरता या विषयावरची तू एवढी मोठी मालिका करतेस, त्याच्यातलं महत्वाची, सगळ्यात महत्वाची भूमिका. याच्यानंतर तुला थोडासा असा फरक वाटला विचार करण्यामध्ये की अरे आपल्याला किती हे सोपं आहे? हो, खूप फरक वाटला की आता मला वाटतंय की त्या काळी मुलींना शिकायची खूप इच्छा होती आणि म्हणजे खूप शिकायची इच्छा होती त्यांना, पण त्यांच्या काही कारणामुळे त्या काळचे जे गैरसमज होते, ते विचार होते, त्यामुळे त्यांना शिकता नाही आलं, त्यांच्या आईमुळे, वडिलांमुळे, बहीण भाऊ यांच्यामुळे. पण या काळात आता काहीच नाहीये. आपली बहीण, आपला भाऊ, आपले आई बाबा सगळेच आपल्याला मदत करतायत शिक्षणासाठी. कधी कधी अभ्यासाचा कंटाळा येतो, मला पण येतो, पण
आपल्याला शिकायची संधी मिळते ती आपण गमावून बसू नये याचं असं मला महत्व तुला ती वाटतं. सिरियल केल्यानंतर जास्त केल्यावर कळलं ना. जास्त वाटतं. आता काय होतं आपल्याला सगळ्या शाळेत जातं, तसं मी पण जाते, हो, पण शाळेत जाणं हीच गोष्ट त्या काळी किती अवघड होती. हो की नाही. शाळेत काय घरातच मग? शिकणं ही अवघड होती गोष्ट. नुसतं तू बाराखडी लिहिल्यावर तुझ्या घरातले किती सगळे चिडले होते त्या घरातले काळी. रानडेंच्या. पण मग शाळेत तुला जेव्हा पहिले काही एपिसोड झाले तेव्हा सॉलिड तुमच्या वर्गाची ते गर्दी असायची अशी हो, आत्ताही असते. बघायला तुला हो, असे सगळे. आता तुझ्या हिला देते ही सगळ्यात तू म्हणलीस तुला जास्त चिडवते ना स्वतः हो. स्वतः म्हणून. तुम्हाला सांगा की तेजश्रीमध्ये ती सिरियल सुरू व्हायच्या आधीची तेजश्री आणि नंतर तुला काही फरक वाटतो हो, का? भाव खाते जरा नाही. नाही ना. आहा किती छान सर्टिफिकेट मिळालं. आपल्या जवळच्या मैत्रिणींनी हे म्हणणं की ती पूर्वीसारखीच आहे ते महत्वाचं हे आहे. सगळ्यात महत्वाचं आहे. याच्यासारखा मोठा पुरस्कार नाही, नाही, कारण यशानंतर जर माणूस बदलला ते तर काहीच याचा काय उपयोग नाही. हे सगळंच तर तुला कळतंय का? मग आता तुला कसं वाटतं ग की तुझी मैत्रीण एकदम एवढीशी रस्त्यात निघाल्यावर सगळी लोक तिच्यावर फोटो काढायला सगळेजण येतात तर अभिमान वाटतो ती आपली मैत्रीण आहे म्हणून. तुम्हाला सांग की आता आम्ही ना खूप शाळांमध्ये जातो. हो, एका शाळेमध्ये तर आम्ही गेलो की जिकडे जे मजूर असतात बांधकाम हो. मजूर त्यांच्या मुलींना शाळेत ते पाठवतच नाहीत किंवा जेमतेम येता येतात, त्यांच्याकडे पैसे नसतात. आता तुझी नजर अशी बदलली यांच्याकडे बघायची ती मालिका केल्यानंतर. आता तुला तुझं वाचन या दृष्टीने काय करावं असं वाटतं का पुढे, की मला हे करायला खूप आवडेल? मला ऍक्टिंग करायला आवडेलच, पण त्यापेक्षा मला डायरेक्टर व्हायचंय. हा मी बघतोय मगाचपासून तुझी नजर आहे की अच्छा हे कुठे कॅमेरा आहे, ही कशी बोलते. मग एक तू मला प्रॉमिस दिलं पाहिजेस की तू जे पहिला पिक्चर जेव्हा तू डिरेक्ट करशील तेव्हा त्याचं म्युझिक तू मला करायला दिलं पाहिजे. बस हे ठरलं. हे तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्या शाळेमध्ये शाळेच्या बेंचवर बसून दिलेलं प्रॉमिस मोडलं ना तेजश्री, नाही, देशील ना मला? उलट दादा तू इतकं छान गाणं म्हणतोस, इतकं छान लिहितोस, तेवढं छान कोणीच लिहू शकत नाही. तुझ्या भाषेत एकदा आपण आता प्रेक्षकांशी काहीतरी तू बोल ना मधली सुट्टीविषयी. आम्हाला मधली सुट्टी रमाबाई रानडेंना कशी वाटते? म्हणजे आता मला कळायला लागलं की रमाबाई रानडेंचे विचार कसे होते किंवा त्यांच्या खूप गोष्टी. तर जे आत्ता रमाबाई रानडे असत्या तर त्या म्हणाल्या असत्या मला खूप छान वाटते आहे हे मधली सुट्टी बघून. म्हणजे एवढ्या सगळ्या मुलांना तुम्ही संधी देता आणि त्यांना खूप मुलांना वाटते की आपण सिनेमात यावे, आपण नाटकात काम करावे, आपण टी व्हीत यावे आणि तुम्ही त्या सगळ्या मुलींना ती संधी देता त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तर तू अशीच मोठी हो आणि इतकं छान. मला सगळ्यात अभिमान कसला आहे की तू पहिलीच भूमिका करतेस ती इतकी छान करतेस, संस्कार असलेली भूमिका करतेस. तर अशीच खूप छान राहा आणि मी सगळ्या महाराष्ट्राच्या वतीने तुला खूप आशीर्वाद देतो. धन्यवाद. मला शिक्षण मिळायला हवं, माझ्या मुलांना शिक्षण मिळायला हवं, या पलीकडे जाऊन समाजातल्या काही आर्थिक दृष्टीने दुर्बल घटकांमधल्या काही मुलींना शिक्षण मिळायलाच हवं याची तळमळ असलेल्या पाथरकर बाई या शाळेमध्ये आहेत. मी त्यांना फार मनापासून नमस्कार करतो बाई. आणि मला हे म्हणजे तुम्हाला विचारावं असं वाटतं मुळात की तुम्ही दुसऱ्या कोणासाठी तरी थांबत नाही की यांना मदत करावी, जे युजली समाजामध्ये लोक करतात की कोणीतरी कोणासाठी तरी काहीतरी करायला हवं, अनुदान मिळायला हवं, अशा नुसत्या अपेक्षा व्यक्त करतात. या पलीकडे जाऊन तुम्ही स्वतःच उभं राहता मुलींच्या मागे की चल तुला काय हवं आहे शिकण्यासाठी. तर हे करण्याची प्रेरणा कुठून मिळाली, का असं करावं असं वाटतं? समाजसेवेचं बाळकडू मला माझ्या वडिलांकडनं मिळालेलं आहे. परिस्थिती अत्यंत दुर्बल असली तरी देखील घरात आलेल्या पाहुण्याला काहीतरी खाऊ घालल्याशिवाय त्याला बाहेर जाऊ द्यायचं नाही हे त्यांनी तंतोतंत पाळलं. पण असं तुम्हाला शिक्षण घेताना खूप धडपड करायला लागली का? खूप धडपड करावी लागली, कारण मी स्वतः BEdचं शिक्षण लोन काढून पूर्ण केलेलं आहे. मग तुम्ही आज जेव्हा या मुलींच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहता त्यांना जे काही जरुरी आहे ते नयना आहे, सबीन आहे. नयनाशी मी बोलतो. नयना तुला बाईंनी पहिल्यांदा तुला आठवते काय कुठल्या दृष्टीने मदत केली पहिल्यांदा? म्हणजे माझी घरची परिस्थिती गरिबीची आणि हलाखीची असल्यामुळे बाई माझ्या घरी आल्या होत्या आणि बाई मला म्हणजे आईबाबांशी बोलल्या वगैरे, घरची परिस्थिती जाणून घेतली आणि बाईंनी मला आजपर्यंत खूप मदत केली. आणि त्या नेहमी वर्गामध्ये पण सांगत असतात की
दुसऱ्यांना म्हणजे जेवढी मदत करता येईल ना तेवढी केलेली चांगली. तुला काय सांगायचं बाळा? बाईने माझी दीदी होती ना तेव्हा या शाळेत, तर बाईने तिला पण मदत केली आणि यावर्षी मी पण होते या शाळेत आणि मला पण मदत करतात. आणि काय फी वगैरे भरायची असतात की बाई घरी येतात बाई, आणि बाई नसली असतं तर काय झालं असतं तेच कळलं नसतं. बाई असल्या म्हणून आम्हाला शिक्षण मिळते. तुम्ही मोठ्या झाल्यानंतर जेव्हा तुम्ही चांगलं काहीतरी कमवाल, चांगला पैसा मिळवाल, तुम्हाला जेव्हा दिसेल की एखाद्या मुलीला शिक्षण घेण्याची गरज आहे आणि तिला पुस्तकं घेऊन दिली पाहिजे, तुम्ही घेऊन द्याल का? हो, नक्कीच घेऊन देईल. तर तुम्ही जर घेऊन दिली तेव्हा तर आत्ता बाई जे करतायत त्याचा उपयोग आहे. बरोबर आहे ना? आपण मुख्याध्यापिका गद्रेबाईंशी बोलूया की तुमच्या शाळेमध्ये खरंच तुम्हाला नक्की अभिमान असेल पाथरकरबाईंविषयी. पाथरकरबाईंसारख्या आणखीही अशा शिक्षिका आहेत की ज्या नेहमी मुलींना मदत करत असतात. आर्थिक, मानसिक अशा खूप गोष्टींनी आम्ही मदत करत असतो की ज्यामुळे मुली उभ्या राहतील. आमच्या शाळेची सावित्रीबाई फुले दत्तक योजना आहे. त्या दत्तक योजनेतनं आम्ही अनेक मुली दत्तक घेत असतो आणि त्यांचा वर्षाचा म्हणजे शिक्षणाचा खर्च, कपड्यांचा खर्च, असे सगळे खर्च आम्ही त्याच्यातून करतो. त्यामुळे मुलींना हा खूप आधार आहे आमच्याकडून. खरं तर मला माहिती आहे की जी इतकी मनापासून मदत करतात ती कुठली अपेक्षा न ठेवता मदत करतात. पण तुम्ही याच्या आधी अशा अनेक मुलींना मदत केली असेल. आज त्यांच्यापैकी एखादी मुलगी कदाचित कॉलेजमध्ये असेल, ती जेव्हा तुम्हाला भेटते तेव्हा काय काय नक्की संवाद होतो? आता ती जेव्हा मला भेटते तेव्हा तिचं भेटणं म्हणजे माझ्या गळ्यात पडणंच असतं, नाहीतर पाया पडणं असतं. इथेच मी भरून पावते की मला सगळं काही मिळालं त्यांच्यामुळे. आणि त्या जेव्हा रिकाम्या वेळे असतात त्यांना जेव्हा माझी आठवण येते तेव्हा त्या मला तास चालू असताना सुद्धा, बाई एकच मिनटं या ना, मला तुमच्याशी बोलायचं आहे. हे त्यांचं वाक्य ऐकून मी खरोखर शिक्षक झाले याचं मला मुळीच वाईट वाटत नाही या बाबतीत. हे खूपच सगळं छान आहे. मला असं वाटतं की दुसऱ्यांनी तिसऱ्याला मदत करावी, याच्यासाठी कोणासाठी तरी मागणी करणं, अनुदानाची मागणी करणं, याच्यापेक्षा मी करून दाखवीन, हा धडा आपण आज पाथरकरबाईंकडनं आणि जसं गद्रेबाईंनी सांगितलं की अनेक शिक्षिका मुलींच्या पाठीमागे उभे राहतात आणि याही मुली पुढे जाऊन असंच करतील तर खरं तर बाईंना गुरुदक्षिणा तुम्ही द्याल. आपल्याला फक्त एखादी मुलगी, एखादा मुलगा शिकताना दिसत असतो, त्याच्या पाठीमागे किती माणसं उभी असतात, किती माणसांची पुण्याई असते, आशीर्वाद असतात, हे सांगणारा आजचा प्रसंग होता. या सगळ्या इतक्या साऱ्या मुली माझ्यासमोर असताना त्या सगळ्यांना जर शांत बसवायचं असेल तर त्याला सगळ्यात चांगला मार्ग त्यांना गोष्ट सांगायची, तरच मुली गप्प बसतात, असा माझा अनुभव आहे. तेव्हा मी त्यांना एक छानशी गोष्ट सांगणार आहे. तुम्ही एकदम हुशार शाळेतल्या हुशार मुली आहात म्हणून तुमच्यासाठी एकदम स्पेशल गोष्ट आहे, तुम्हाला विचार करायला लावणारी. एक ना असं मोठं हॉस्पिटल असतं. त्या हॉस्पिटलमध्ये खूप पेशंट असतात, खूप वेगवेगळ्या कॉटवर. तुम्ही बघितलं की नाही सगळ्यांनी हॉस्पिटल? एक पेशंट असतो ना, त्याच्या डोळ्याचा एकदम एक सिरियस आजार होतो आणि त्याचं ऑपरेशन होतं आणि त्याला पट्टी बांधलेली असते आणि डॉक्टरने सांगितलेलं असतं की बघा, सांगता येत नाही, तुम्हाला दिसेल सुद्धा पण कदाचित कमी पण दिसेल, पण तुमची आतली इच्छा किती आहे, आतली शक्ती किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला दिसेल की नाही. तर तुम्ही एकदम पॉझिटिव्ह विचार करा. पण त्याला इतकं वाईट वाटत असतं, एक तर अंधार, सतत डोळे बंद आणि इतका अंधार की मला दिसेल की नाही, मला दिसेल की नाही, मला दिसेल की नाही. आणि त्याच्या शेजारच्या कॉटवर एकदम म्हातारा माणूस असतो, त्याला खूप गंभीर आजार झालेला असतो म्हणून तो तिथे ॲडमिट असतो त्याच्या शेजारच्या कॉटवर. हा डोळे मिटून म्हणतो, कोण आहे माझ्या शेजारी? तर ते आजोबा म्हणतात, अरे बाळा मी आहे इथे, काय झालं तुम्हाला? तर ते आजोबा म्हणतात, अरे मला गंभीर आजार झालाय म्हणून मी इथे तुझे शेजारी आहे, पण माझ्या शेजारी एक खिडकी आहे. तो म्हणतो हो. त्याचे डोळे बंद असतात ना, त्याला सारखं असं वाटत असतं की काय दिसतंय खिडकीतून, मला सांगा ना. आजोबा म्हणतात, अरे खिडकीतून इतकी सुंदर बाग दिसतेय. तो डोळे मिटले म्हणतो, हो मला बघायचे. आजोबा म्हणतात, हो तू बरा झालास की तुला बघायला मिळेल. अजून काय दिसतंय? आजोबा म्हणतात, त्या बागेत इतकी गोड मुलं खेळतायत, घसरगुंड्या आहेत, झोपाळ्या आहेत आणि सगळे खूप मजा करतायत. खूप फॅमिलीज येऊन तिकडे बसतायत, भेळ खातायत, बघायला इतकी मजा येते. तो म्हणतो मला बघायचंय, मला बघायचंय. तो म्हणतो तू बरा हो, तुला पण सगळं दिसेल. परत दुसऱ्या दिवशी विचारतो, आता काय दिसतंय? म्हणतो मस्त तिथे तळं आहे ना, तळ्यात बदकं पोहतायत. असंच त्याला वाटतं, वा किती मस्त, मला बघायचे. म्हणतो तू तू बरा झालास, तुझी पट्टी काढली 15-20 दिवसांनी की तुला हे सगळं बघायला मिळेल. आणि ह्याला इतकं वाटतं की कधी एकदा माझ्या डोळ्याची पट्टी निघते आणि मी हे सगळं बघतोय. एक दिवस तो म्हणतो, आजोबा आजोबा, तर काहीच आवाज येत नाही. तो सिस्टरला बोलवतो, सिस्टर आजोबा कुठे गेले? तर म्हणजे त्यांना खूप सिरियस आजार होता ना, ते देवाघरी गेले कालच. त्याला एवढं वाईट वाटतं, आता आपल्याला कोण सांगणार?
आपले इतके मित्र छान, आपली मैत्री झाली होती त्यांना न बघता, पण दुसऱ्या दिवशी डॉक्टर येतात, म्हणतात आज तुझी पट्टी काढायची, आता बघूया तुला दिसतं की नाही. आणि हळूहळू तुझी पट्टी काढतात, त्याला सांगतात हळूहळू डोळे उघड. डोळे उघडतो त्याला छान दिसतं मस्त. तो म्हणतो मला आधी त्या खिडकीत जाऊन सगळं बघायचंय, मला त्या कॉटवर बसवा. त्याला त्या कॉटवर बसवतात आणि तो पटकन खिडकी उघडतो, बाहेर बघतो तर एक नुसती मोठी भिंत असते, पलीकडचं काही दिसत नसतं. ना बाग असते, ना तळं असतं, ना तिथे काही मुलं असतात, काही नसतं. मोठी भिंतच असते, पलीकडचं काही दिसत पण नसतं. त्याला इतकं आश्चर्य वाटतं की असं का आपल्याला त्या आजोबांनी सांगितलं असेल. मग त्याला डॉक्टर सांगतात की तुम्हाला सांगू का तुला ते आजोबा असं का सांगत होते, कारण तुझी आतली इच्छा, तुझी शक्ती जर छान असती तर तुला बघता आलं असतं. त्या आजोबांना माहिती होतं, ते तर पडलेले असायचे, त्यांना इतका गंभीर आजार होता, पण तू त्यांना विचारलंस की काय दिसतं की ते तुला रोज वर्णन करून सांगायचे, वेगळं 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 वेगळं. त्यांना माहिती होतं इथे काही नाहीये, पण तुला जर बघण्याची इच्छा झाली तर तुझे डोळे परत छान येतील, तुझी दृष्टी तुला छान येईल, म्हणून आजोबांनी तुला सांगितलं. हा म्हणजे तात्पर्य काय की एखाद्या माणसाला तुम्ही तुझं काम होणारच नाही असं म्हणण्यापेक्षा जर त्याला तुम्ही सतत धीर दिलात, सतत पॉझिटिव्ह बोललात, तर त्याला यश येऊ शकतं. कधी कधी एकदम असं आपल्याला वाटतं बघ की आता शक्यच नाही होणार, पण कोणीतरी आपल्याला धीर देतं आणि आपलं काम होतं की नाही. हो. अशीच ही गोष्ट आहे. त्यामुळे कधी असं म्हणायचं नाही की नाही आता जमणारच नाही. दुसऱ्याला पण म्हणायचं नाही, स्वतःलाच म्हणायचं नाहीच, पण दुसऱ्याला नेहमी म्हणायचं की होईल तुझं काम आणि मग तुला छान छान गोष्टी मिळतील. आता याच्याविषयी हे असं प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेलं असतं, हो की नाही. तर मला तुमच्याकडनं ऐकायचंय की तुम्ही असं कधी प्रसंग घडलेला स्वतःच्या बाबतीत दुसऱ्याच्या बाबतीत बघितलंय का? माझ्याच बाबतीत घडलेलं आहे. हो, सांग काय झालं. माझी कथाकथन स्पर्धेत मला इतकी भीती वाटत होती, खूप भीती वाटत होती की मला बक्षीस मिळेल का नाही. पण मला आई म्हणली तुला बक्षीस मिळेल, मी तुला सांगते किंवा प्रॉमिस सुद्धा करते, बघ चॅलेंज देते मी तुला, पण तुला तुझ्या कथाकथन स्पर्धेत बक्षीस मिळणारच आहे. म्हणून मी दुसऱ्या दिवशी कथाकथन स्पर्धेत, आमची जेव्हा कथाकथन स्पर्धा होती तेव्हा तिकडे गेले. खूप उशीर लागला होता मला, 2-2:30 वगैरे वाजले होते. तेव्हा मग त्याच्यानंतर माझा नंबर आला, झालं सगळं, कथाकथन वगैरे झालं. पण त्याच्यानंतर पहिल्यांदा शेवटचा क्रमांक, मग प्रथम क्रमांक होता. तो प्रथम क्रमांक झाल्यावर प्रथम क्रमांक माझा आलं ते ऐकून आई म्हणाली बघ मी तुला म्हणाले होते ना, तू फक्त पॉझिटिव्ह विचार करत जा, पॉझिटिव्ह थिंकिंगने सगळं चांगलं होतं. आणि मग सगळं चांगलं झालं माझं त्याच्यापुढे. मला हॉस्टेलला यायचं होतं तेव्हा मला इतकी भीती वाटत होती की मी हॉस्टेलला राहीन की नाही. तर मी माझ्या एका मैत्रिणीला सांगितलं की मी हॉस्टेलला राहीन का नाही. ती म्हणली की ना तू खूप म्हणजे तुला खूप तिथं मजा येईल, तू राहशील. तर मला इतका हॉस्टेलला येऊन इतका आनंद होतो की मला सगळं पाहायला मिळतं. हो ना, आता हॉस्टेलला मजा येते ना. हो, खूप मजा येते. 10वी पर्यंत हे खूप महत्वाचं असतं, कारण हॉस्टेलला आई बाबा नसतात, त्यामुळे एकमेकांना धीर देणं एकदम महत्वाचं असतं, हो की नाही. माझी एक मैत्रीण आहे श्रेया, तर तिला अजिबात सायकल चालवता येत नाही. म्हणजे एके दिवशी मी तिला म्हटलं की चल आपण एकदा सायकल चालवूया. तर ती म्हणाली की मला सायकल चालवता येत नाही, पण मी मग कशी चालवू. तर मग मी म्हटलं की तू घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, फक्त तू एवढं मनात ठेव की तुला घाबरायचं नाही आहे आणि न घाबरता सायकल चालवायची. दुसऱ्या दिवशी सायकलची स्पर्धा होती, तर त्याच्यात आम्ही दोघींनी भाग घेतला होता. तर म्हणजे मी तिला आदल्या दिवशी सगळं सांगितलं होतं आणि मी तिच्या मागे मागे जात होते आणि मी तिला सांगितलं की मी तुझ्या पाठीच आहे, तू फक्त सायकल चालवत राहा. तर तिने व्यवस्थित सायकल चालवली आणि मी तिला सांगितलं की पुढच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी तुला बक्षीस मिळवायचंच आहे ह्याच्यात, म्हणजे जर का मला बक्षीस मिळालं नाही तरी चालेल, पण तुला मिळवायचंच आहे. तर दुसऱ्या दिवशी सायकलची स्पर्धा होती आणि आम्ही सुरुवात केली सायकल, पण दुसऱ्या मुलींनी मला लाथ मारून दुसरीकडे पाडलं, त्यामुळे मग मला सायकल चालवताच आली नाही. पण म्हणजे माझ्यासोबत जी मुलगी होती मी तिला सांगितलं तू अजिबात घाबरू नकोस, तू सायकल चालवत राहा. तर तिने सायकल चालवली आणि पहिलं बक्षीस मिळवलं. रे किती मस्त स्टोरी आहे. ती रेसमध्ये पहिली नाही येऊ शकली, पण तिने धीर दिल्यामुळे एक मुलगी पहिली आली. त्यामुळे ही गोष्ट म्हणून मी आज इथे सांगितली, कारण मला माहिती आहे की इथे खूप हुशार मुली. तर तुम्ही सगळ्यांनी गोष्ट लक्षात ठेवा, पुढे सगळ्यांना ही गोष्ट खूप कामाला येणार आहे. कारण आयुष्यात खूप असे प्रसंग येतात जेव्हा आपल्यावर खूप दडपण येतं, पण आपण त्याच्याकडे जर हसून पाहिलं तर ते संकट पळून जाईल.
या अत्यंत हुशार शाळेतल्या अत्यंत हुशार मुली आता माझ्याबरोबर आहेत. 5वी पासून 10वी पर्यंतच्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत. यांच्याशी मी विविध विषयांवर गप्पा मारणार आहे. यांनी मला मी शाळेत आल्यापासून दमलेल्या बाबाची कहाणी ऐकायचंय म्हणून अत्यंत त्रास दिलाय. त्यामुळे मी त्या विषयापासून सुरुवात करणार आहे की तुम्हाला दमलेल्या बाबाची कहाणी हे गाणं का ऐकावं असं वाटतं? मुळात आम्ही हॉस्टेलला राहतो आणि तुमचं गाणं मागच्याच वर्षी रिलीज झालं. ते त्या गाण्यातून ते जे भाव होतात त्याच्यातून आमच्या ते वडिलांबद्दल ते गाणं आहे, तर ते वडिलांचे भाव आहेत त्याच्यात, तर ते पटकन मनाला पोहोचणार आहे आणि त्याच्यातून आम्हाला वडिलांबद्दल खूप हे वाटतं की आम्ही आई वडिलांपासून दूर राहतो. आणि त्याच्यात एरवी तुम्ही आई वडील आणि मुली त्यांच्यामध्ये आईशी जास्त बोलणं होतं, वडिलांशी कमी होतं असं वाटतं? हो, असं होतं कारण म्हणजे वडील असं बाहेर वगैरे असतात आणि आईशी आपण जास्ती म्हणजे सारखा संबंध येतो आणि आईशी आपण तेवढं बोलू शकतो, म्हणजे वडिलांशी पण बोलू शकतो, पण तेवढा वेळ मिळत नाही आणि म्हणजे जेव्हा मिळतो तेव्हा एवढं काही बोलणं होऊ शकत नाही. अजून कोणाला बोलायचं या विषयावर? आता आम्ही सुद्धा हॉस्टेलला राहतो, पण हॉस्टेलला म्हणजे आता आई वडिलांपासून दूर होतं. आता बाहेरच्या मुली पण आई वडिलांसोबत राहतात, पण हॉस्टेलच्या मुली कसं वर्षातून सुट्टीच्या वेळेसच आई बाबांशी भेटायला. तुम्ही ज्या हॉस्टेलवरून फोन करता घरी किंवा हॉस्टेलवर फोन येतो तेव्हा तुम्ही जास्त कोणाशी बोलता? जास्त वडिलांशी तर बोलता येत नाही, कारण वडील बाहेर गावी असतात आणि आईशीच बोलता येतं. पण ते गाणं ऐकलं असं फिलिंग्स होतात की ते बाबांशी म्हणजे जे वडील असतात ना त्यांच्यापासून असं म्हणजे असं वाटतं आपण खूप लांब आलोय, असं वाटतं कधी आपण त्यांना भेटतो. खूप असे फिलिंग्स येतात, अक्षरशः रडायला येतं त्यापासून. अजून कोणाला बोलायचंय? हा, आपण रमाबाईंना विचारूया. काय तुला काय वाटतं? तू पण गाणं ऐकलंयस ते? हा, आता तू तर आई बाबा आणि तुम्ही सगळे एकत्रच राहता. हो. मग त्या गाण्यामध्ये असं वेगळं काय कळलं बाबांविषयी जे आपल्याला एरवी जाणवलं नव्हतं? ते तुला असं काय कळलं की अरे बाबांविषयी हे तर आपल्याला माहितीच नव्हतं? पहिले म्हणजे ते गाणं खूप छान आहे आणि ते ऐकल्यावर म्हणजे आपल्याला माहिती असतं बाबा हे करतात, बाबा ते करतात, बाबा असेत, बाबा तसेत, पण आपण कधी कधी मध्येच विसरून जातो. पण जेव्हा आपण ते गाणं म्हणजे ऐकतो तेव्हा आपल्याला त्या सगळ्या गोष्टी अशा जाग्या होत्या, डोळ्यासमोर ते दृश्य येतं की बाबांनी आपल्यासाठी काहीतरी आणलंय किंवा बाबा कष्ट करतायत, अशा खूप गोष्टी आहेत. बरं, असं कधी झालंय का की तुम्हाला असं जाणवलंय की अरे आपल्या बाबाला ना काहीतरी सांगायचं आहे पण तो सांगत नाहीये? मी एकदा म्हणजे मी नवीनच हॉस्टेलला आलेले मागच्या वर्षी, तर बाबांचा म्हणजे फोन आलेला, तर बाबांशी बोलले. मी बाबांना सांगितलं बाबा अशी शाळा आहे, खूप छान आहे, खूप चांगल्या मुली आहेत, खूप समजावून घेतात वगैरे. आणि मी माझ्या आईशी बोलले. आईशी बोलून झाल्यानंतर मला बाबांना सांगायचं होतं की ह्या दिवशी असं आम्हाला भेटायला परमिशन आहे आणि तुम्ही या आम्हाला भेटायला. तर बाबांकडे फोनवर जेव्हा बोलताना बाबांच्या आवाजात लगेच बदल झालेला, कारण बाबांचा कसा आधी आवाज स्पष्ट येत होता पण नंतर मग लगेच म्हणजे रडल्यानंतर कसा आवाज येतो तसा आवाज येत होता. मी बाबांनी विचारलं बाबा तुम्ही रडताय का? तर ते बोलले नाही बाळा. नंतर लगेच त्यांनी म्हणजे माझ्या भावाकडे फोन दिला, तर त्याला विचारलं बाबा म्हणजे पप्पा रडतायत का रे? तर ते बोलले हो. तर याच्यावरून कळतं की बाबांना सुद्धा रडतंय म्हणजे हे रडू येतं पण ते दाखवत नाहीत, कारण त्यांना दुसऱ्यांना धीर द्यायचा असतो त्यामुळे. बरं, अनेकदा हे तर काय निर्विवाद आहे की अनेक वेळेला तुमच्या बाबांनी तुम्हाला गिफ्ट दिलं असेल. तुमच्या सगळ्यांना एकदा तरी असं आठवत आहे का की तुम्ही तुमच्या बाबांना गिफ्ट दिलीत? म्हणजे माझ्या बाबांचा वाढदिवस होता, त्याच्या आदल्या दिवशीच आमचं एक शिबिर म्हणजे झालं होतं आणि त्या शिबिरात आम्हाला केक बनवायला शिकवलं होतं. मग त्या दिवशी म्हणजे आई अशी शॉपिंगला वगैरे गेली होती, माझी मावशी आली होती त्यामुळे. आणि मग त्या दिवशी म्हणजे माझा भाऊ पण घरी होता, मी नुकतीच शाळेतनं घरी आले होते. तर मग ते मारीचा केक नसतो का, तर तो मी बाबांना करून दिला होता. तर बाबा म्हणजे असं इतका आनंद झाला त्यांना की त्याचं एकदम म्हणजे फारच त्यांना खूप आनंद झाला. तुला काय झालं ग? काय झालं तुला बाळा? काय झालं तुला? बोलायचं आहे का? आपण तुझ्या आईला फोन करूया का? फोन करूया का तुझ्या आईला लगेच? माझा फोन दे रे, माझा फोन दे. माझा फोन दे. तुझा नंबर पाठ आहे का आईचा?
मग घरचा नंबर पाठ आहे का? नाही, कुठलाही नंबर पाठ नाही बाबांचा? हा दे रे मला. काय नंबर आहे सांग? 91 7 544. काय नाव त्यांचं? शिवकुमार. आणि तुझं? श्रद्धा. हॅलो, हां वायचळ साहेब का? हां नमस्कार, मी डॉक्टर सलील कुलकर्णी बोलतोय, संगीतकार. मधली सुट्टीचं शूटिंग करतोय आम्ही हुजूर पागेत. हॅलो, पुण्यामध्ये तुमची मुलगी आहे ना श्रद्धा? हां तर तिच्याबरोबर मी शूटिंग करतोय मधली सुट्टीचं. तिला तुमची प्रचंड आठवण आली, त्यामुळे मी तिला म्हटलं आधी तू बाबांशी बोल, मग आपण शूटिंग करतो. तर तिच्याशी 2 मिनिटं बोला तुम्ही. हां काही नाही, तुझ्या आठवण येते, तुमची आठवण येते. काय नाही, तुम्ही काळजी करू नका. तिला आम्ही जरा गप्पा मारत असताना सगळ्या घरच्यांची विषय निघाला म्हणून ती रडते, म्हणून मी म्हटलं तू बोलू नको. तुम्ही काय काळजी करू नका. हां ओके 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 ओके. काय नाही, ते म्हटलं की ती एवढी गोड मुलगी आहे, ती एवढी शूर मुलगी आहे, अशी ती रडणं शक्यच नाही. बाबांना किती कॉन्फिडन्स. आता ते पण रडायला लागतील ऑफिसमध्ये तू असं रडल्यामुळे. आता तुला बोलायचं आहे ना? हां बोल. तुला बरं वाटलं का आधी बाबांशी बोलून? काय म्हणले बाबा सांग? बाप्पा म्हणले की रडू नको, मी जेव्हा भेटायला तेव्हा तुला काय बोलायचं ते बोल. पाहिलंच ना किती गोड झालं. मग आता काय? आता हास बरं. ही हास. हसलीच नक्की? पण खरं सांगा, जे आपल्या घरी राहतात ते किती सुखी असतात की नाही? जे हॉस्टेलला राहतात त्यांना, मग जे घरी राहतात त्यांनी हॉस्टेलच्या राहणाऱ्यांची काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही घेता का? आता आपण दुसऱ्या विषयाकडे जाऊया की आता ही काम करते जसं नऊवारी साडीत, तेव्हा शाळेत तुम्हाला म्हणजे तुमची शाळा जेव्हा सुरू झाली 127 वर्षापूर्वी, तेव्हा इथे बायका नऊवारी साडी द्यायच्या, बरोबर आहे? आणि आता त्याच्यानंतर कितीतरी वर्ष असं चाललंय की बाबा मुलींना स्वातंत्र्य मिळायला पाहिजे, मुलांच्या बरोबरीने सगळे हक्क मिळायला पाहिजेत. तुम्हाला असं वाटतं का की ते समान हक्क जे मुलांना मिळत होते ते मुलींना मिळाले? हो. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं? हो. कोणाला नाही वाटत? रमाबाईंनाच नाही वाटत तर कसं होणार? जिच्या नवऱ्याने एवढा पुढाकार घेऊन तिला शिकवलं तीच आज असं बोलते. मला असं वाटतं की मुलांना आणि मुलींना समान हक्क मिळालेले नाही आहेत अजूनही. का ग? कारण अशा खूप गोष्टी आहेत आणि त्यातली एक गोष्ट आहे की मुलींचं लग्न होतं आणि त्या सासरी जातात. मग त्या मुली सासरी जातात तेव्हा खूप वेळा त्यांना नोकरी करायची असते किंवा खूप वेळा त्यांना काही काही शिकायचं असतं, पण ते समान हक्क काही मिळाले नाही आहेत. त्यामुळे त्यांना ते शिकता नाही येत. घरची नुसती धुणी भांडी काढावी लागतात. त्यामुळे मला तरी वाटतं की अजून तरी नाही मिळाले. चांगलं आहे, म्हणजे नुसतीच ती सिरियलमध्ये काम करत नाहीये, खूप विचार आतपर्यंत गेलेत तिच्या डोक्यात, हो ना? आता उलटं त्याच्याकडे बघूया आपण. असं तुम्हाला वाटतं का की मुलींना जे स्वातंत्र्य मिळालं त्याचा कधी कधी दुरुपयोग पण होतो? हो. आता हल्ली मुलींवर म्हणजे बसमध्ये पण आरक्षण, महिला आरक्षण, की महिलांना ह्या सीट सुरक्षित आहे, तर महिला एवढा दुरुपयोग करतात की एखादा वयोवृद्ध माणूस जरी बसला तरी त्यांना उठून म्हणतात की तुम्ही महिलांच्या सीटवर कसे बसले. असं करतात महिला? हो. अजून काय तुम्हाला वाटतं? तुमच्यापैकी कोणी असं केलंय का? बसमध्ये मी एकदा आजी बरोबर चालले होते, त्यावेळेस आम्ही खूप वेळ बसमध्ये उभा राहिलेलो आणि एका सीटवर, इकडची सीट जी असते ती बायकांसाठी असते, तर माझ्या आजीने त्या 2 मुलांना उठवलं की आम्हाला बसू द्या तिथे, तर ते आम्हाला जोरात ओरडले. मग आजी ते कंडक्टर जे असतात त्यांना म्हणाली की ही बायकांची सीट आहे, हा आमचा हक्क आहे, आम्ही इथे बसायचं. आजीने ठणकावलं ना सॉलिड? आज्या सॉलिड असतात. तर माहिती का, माझ्या मित्राची आई आहे, तिथे रिक्षात मागे बसून चालली होती आणि रिक्षा चालवता थुंकला, तिने मागणं धपाटवला, थुंकतोस रस्त्यात, थुंकतोस. रिक्षा म्हणला आजी मारू नका, थुंकतोस रस्त्यात, धपाटा मारला त्यांनी. असंच करायला पाहिजे की नाही रस्त्यात थुंकणाऱ्यांना? ते एकूण मला तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. पण एक नक्की की तुम्ही फोन करून का होईना आणि जे घरी राहतात त्यांनी घरी
पण आज बाबांना काहीतरी गिफ्ट दिली पाहिजे, निदान रिकामा बॉक्स तरी दिलाच पाहिजे. द्याल ना? नक्की. आणि दुसरी गोष्ट जे तेजस्वींनी सांगितलं ते पण खूप महत्त्वाचं आहे की इतकी वर्ष झाली तरी अजून काही गोष्टी बदलल्या नाही आहेत, त्या बदलल्या नाहीच आहेत हे एका इतक्या छोट्या मुलीला कळतं, आपल्याला पण कळायला पाहिजे. हुजूर बागे प्रशालेतल्या अगदी शिशुगटापासून ते 10वी पर्यंतच्या अनेक विद्यार्थिनींची गप्पा मारताना एक गोष्ट मात्र फार मनापासून लक्षात आली की आपल्या आयुष्यात आजी, आई, बायको, बहीण, आपली छोटीशी मुलगी, अनेक भूमिकातून येणारी ती आपल्या आयुष्यात आपल्याला काय काय देत असते, की ती मनापासून आपल्यासाठी खूप गोष्टी करत असते. हा सगळाच प्रवास फार गोड असतो आणि आपण त्याच्याकडे खूप प्रेमाने, खूप जबाबदारीने बघायला पाहिजे. प्रवास हाही असतो आणि प्रवास शाळेपासून घरापर्यंत आणि घरापासून शाळेपर्यंतचाही असतो. आणि त्या प्रवासामध्ये अगदी आई वडिलांनी इतकीच आपली काळजी घेऊन जे रिक्षावाले काका, व्हॅनवाले काका आपल्याला शाळेतून घरी आणि घरातून शाळेकडे नेतात, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. काय करू शकतो? तोच आहे या आठवड्याचा होमवर्क. त्यांच्यासाठी एक मस्त ग्रीटिंग कार्ड तयार करा आणि रिक्षावाले काका, व्हॅनवाले काका, बसवाले काका त्यांना द्या, त्यांना थँक्यू म्हणा. मला असं वाटतं त्यांना कधीतरी थँक्यू म्हणायला हवं. तुमचा होमवर्क पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com. उलगला